आहेत ते लोक कानडे साहेब होते. त्यांनी तसं बघितलं तर भरपूर कामं या ठिकाणी केलेले. ते निवडून आल्यापासून या रस्ता इतका सुरळीत झालेला आहे का अजूनपर्यंत त्यांनी काम केलेले रस्त्याला अजून कसल्या प्रकारची खराबी झालेली नाही. वगैरे काम असेल, पाण्याचं काय असेल, स्मारकाचा प्रश्न असेल, भरपूर गावात कामं केलेले, वीज पुरवठा असेल, हायमॅक्स वगैरे असतील, भरपूर कामं केलेली. त्यांनी गावाचे रस्ते केले, त्यांनी गावाचे विकासासाठी भरपूर कामं केली, सर्व काही गोष्टी त्यांनी केल्या. आम्हाला निम्म्यारात्री काही कोणत्या अडचणी असल्या आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांनी आमच्या सर्व काही कामं केलेत. आम्हाला आत्तापर्यंत कोणत्या गोष्टी नाही म्हटलं. आमच्या भरपूर काही अडचणी होत्या, काही शैक्षणिक कामासाठी होतं, काही हॉस्पिटल, काही मदतीवर. समाधानी आहात का? अजून करतील. भाऊसाहेब कांबळे उमेदवार म्हणून तुम्हाला कसे वाटतं? ते कधी भेटलेच नाही आम्हाला, दिसले पण नाही कधी. निवडून आल्यानंतर त्यांनी कधी इकडे लक्ष दिलं नाही, कधी भेटले नाही. प्रचाराचे वेळ आले होते, त्यानंतर डायरेक्ट आता प्रचाराला जीव राहिले. नमस्कार, मी हर्षदा वाघमारे. आपण आलो आहोत श्रीरामपूर येथील मतदारसंघात हारेगाव येथे जाणून घेण्यासाठी की कौल कोणाच्या दिशेने आहे. नमस्कार. काय मग यंदाचा निवडणुकीचा वारं कोणत्या दिशेने वाहते? या वर्षी निवडणुकीचं वारं जे आहे ते राष्ट्रवादी अजितदादा. मागील वर्षांमध्ये या ठिकाणी कुठल्या कामांचा विकास अडकला होता तो नेत्यांनी पूर्ण केलाय? तर तसं बघितलं तर मागच्या वर्षी आमच्याकडं आमदार जे आहेत ते लोक कानडे साहेब होते. त्यांनी तसं बघितलं तर भरपूर कामं या ठिकाणी केलेले. आमचा हा जो रस्ता आहे, हा रस्ता याच्या अगोदर कधी पूर्ण होतच नव्हता. जाताना येताना भरपूर अडचणी व्हायची. ते निवडून आल्यापासून या रस्ता इतका सुरळीत झालेला आहे का अजूनपर्यंत त्यांनी काम केलेले रस्त्याला अजून कसल्या प्रकारची खराबी झालेली नाही. श्रीरामपूरपासून तर सरला बेटपर्यंत पूर्ण रस्ता त्यांनीच केलेला आहे, अजूनपर्यंत खराब झालेलाच नाही तो रस्ता. तसंच विचार केला तर एक बाबासाहेब स्मारक आहे, त्या ठिकाणी पण त्यांनी जवळजवळ 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणलेला आहे. तसंच स्मशानभूमीच्या कामं असतील, लाईटीचे असतील, पाण्याचे असतील, हे सर्व कामं अगदी त्यांच्याच काळात झालेली पूर्ण. महाविकास आघाडीचा एक उमेदवार आणि महायुतीचे 2 उमेदवार आहेत, तर मग याचा फायदा कोणाला होणार आणि तोटा कोणाला होणार असं तुम्हाला वाटतं? आता याच्यामध्ये आता ते काय त्यांचं राजकारण त्यांच्या पद्धतीने बघतील, पण आमच्यासाठी उमेदवार जे आहे ते लोक कानडे, आमचं पूर्ण मतदान त्यांनाच होणार आहे. भाऊसाहेब कांबळे उमेदवार म्हणून तुम्हाला कसे वाटतात? नाही, ते कधी भेटलेच नाही आम्हाला, दिसले पण नाही कधी. निवडून आल्यानंतर त्यांनी कधी इकडे लक्ष दिलं नाही, कधी भेटले नाही. प्रचाराचे वेळ आले होते, त्यानंतर डायरेक्ट आता प्रचाराला जीव राहिले परत. लाडकी बहीण योजनेबद्दल सर तुम्हाला काय वाटतं? महिलांचं सशक्तीकरण झालेलं आहे. बेरोजगार असतात, बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळं कुटुंबाला असेल किंवा लहान मुलांच्या शिक्षणाला असेल त्या गोष्टीचा फायदा झालेला आहे. अशी कुठली कामं केली आहेत त्यांनी? ते 5 कामं तुम्ही सांगू शकताल का? हो, हरेगाव रस्त्याचं काम आहे, हरेगाव पासून तर सरला बेटापर्यंत आहे. मुस्लिम स्मशानभूमी आहे, आंबेडकर स्मारक आहे, लाईट आहे, मोठे मोठे हायमॅक्स वगैरे सगळे त्यांनीच मंजूर करून आणून दिले. त्याचप्रमाणे आत्ता पाईपलाईनचे कामं झालेत, ते कामं देखील त्यांच्याच काळात मंजूर होऊन आणलेले आहेत त्यांनी. तरुणांना इथे रोजगार उपलब्ध आहे का? नाही, तरुणांना रोजगार नाही उपलब्ध. मग तुम्हाला याबद्दल काय वाटतं सर? याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, तरुणांना यावर्षी ते MIDC साठी सशक्त प्रयत्न करणार आहेत यावर्षी, आणि ते निश्चितच करतील त्यासाठी. तुम्ही एवढ्याच विकासावर समाधानी आहात का? नाही, तसं म्हटलं तर आता तरुणांचा जो प्रश्न आहे ना, तर रोजगार ते पाहिजेच, पण मग आता ते करतीलच नक्की, कारण त्यांनी एवढे कामं केले, या पुढचे कामं ते नक्कीच करतील पूर्णपणे. इकडे शेतमालाला वगैरे भाव आहे? नाही, सध्या तर नाही. मग यावेळेस उमेदवार म्हणून तुम्ही कोणाचा चेहरा विजयी पाहू इच्छिता या ठिकाणी? या ठिकाणी उमेदवार म्हणून आम्ही लवजी कानडे साहेबांचा चेहरा बघतोय. मग यावेळेस सत्ता कोणाची? त्यांचीच. हेमंत ओगले हे काँग्रेसकडून उभा आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं, एक आमदार म्हणून? आता हेमंत ओगले साहेब हे जे उभे आहेत, यांना आम्ही याच्या अगोदर कधी बघितलेलंच नव्हतं. यांचे कामं काय असतील काय नाही आता हे तर काही माहिती नाही, पण आता हे काँग्रेसकडनं उभे आहेत आणि अचानक आलेले उभे, पैसा वगैरे भरपूर त्यांच्याकडे, पैशाच्या याच्यावर त्यांचा प्रचार वगैरे चालू आहे. पण आम्हाला त्या गोष्टीशी नाही, आम्हाला फक्त आमच्या कामाशी मतलब आहे. आमचे कामं करणारा नेता आम्हाला पाहिजे, आमचे कामं झाले पाहिजे. आता माग आम्ही यांच्याकडे गेलतो कानडे साहेबांकडे, तरुण मुलांचा जिमचा प्रश्न होता, गावामध्ये जिमला वगैरे काहीच नव्हतं. आम्ही त्यांना फक्त एक मागणी केली जिमची, त्यांनी लगेच आम्हाला जिम मंजूर करून देऊन टाकली. सध्याला चालू होती जिम. म्हणजे कधीही फोन जरी केला, निम्म्या रात्री जरी फोन केला त्यांना, तरी ते सर्वसामान्य व्यक्तीचा देखील फोन होता. नमस्कार दादा. नमस्कार. काय मग यंदाचा निवडणुकीचा वारं कोणत्या दिशेने वाहते? यंदाचं आमचं असं आहे का आम्हाला ना पंजाची फार गरज आहे सध्याला. पंजा आला तर आमचं भवितव्य जसं काहीतरी
पंचायतच्या विषयामध्ये आमचं कसं असतं का आमचं लेकरं बाळ जरा सुख समृद्धीचे राहतील किंवा आमच्या कामधंद्यामध्ये जरा लाईन लागेल असं हे आमचं म्हणण्याचं जसं हे आहे बा आमचं बोलण्याचं वैशिष्ट्य. मग आता इथे बघायला गेलं तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार आणि महायुतीचे असे 2 उमेदवार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं याचा फायदा कोणाला होणार आणि तोटा कोणाला होणार? फायदा तर पंचायतच व्हायला पाहिजे ना मॅडम. कसा बरं, कसा फायदा कसा झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? फायदा असा झाला पाहिजे का आम्हाला जरा काहीतरी आमचं होतं वेगळं झालं पाहिजे. आता मी शेती महामंडळामध्ये काम करणार माणूस होतो पहिल्यांदा. शेती महामंडळ झालं 2008 मध्ये बंद झाल्यापासून आमच्या कामाची बी पंचायत झालेली आहे. आम्हाला कामधंदे नाही काही नाही, लांब जावं लागतं, खेडेपाडं कामं जावं लागतं, पाऊस पाण्याचे रस्ते खराब, रस्ते जाण्यात येण्याचे बी फार हे. आता हे तुमचा हा रस्ता झालेला आहे, याच्यानंतर हे पुढं उंदीरगाव माळेवाडी या साईडचा रस्ता पुरा खराब रस्ता आहे. जाण्या येण्याची बी फार आमची दिक्कत आलेली आहे आम्हाला कामामध्ये बी. त्यामुळे जरा आमच्या रस्त्याची बी कामं झाली पाहिजे. तर या विधीमध्ये झालं पाहिजे असं आमचं उद्देश आहे बा का काम व्हावं म्हणून आम्ही असा आमचा निर्णय केला आम्ही का पंजा हा यावा आणि हिने आपलं काम करून द्यावा. नमस्कार दादा. नमस्कार. काय मग यंदाचा निवडणुकीचा वारं कोणत्या दिशेने वाहते? कानडे साहेब का बरं कानडे साहेब? काम केलेलं आहे त्यांनी. काय कामं केली त्यांनी अशी जी तुम्हाला सांगता येतील? रस्त्याचे वगैरे काम असेल, आपलं पाण्याचं काय असेल, स्मारकाचा प्रश्न असेल, भरपूर गावात कामे केलेले, वीज पुरवठा असेल, हायमॅक्स वगैरे असतील, भरपूर काम समाधानी आहात का? अजून करतील ना. मग हेमंत ओगले साहेब तुम्हाला आमदार म्हणून कसे वाटले? ते ओळखत नाही आम्ही त्यांना. ते म्हणजे नवीन आलेत, त्यांचं काम वगैरे माहित नाही, त्यांना म्हणजे ओळखतच नाही. आता उगाच प्रचार चालू झाला त्यावेळेस त्यांचा चेहरा दिसतोय आम्हाला. भाऊसाहेब कांबळे हे तुम्हाला उमेदवार म्हणून कसे वाटतात? नाही बरोबर, याआधी पण ते होते पण त्यांचं काम नाही काहीच. मग यावेळेस सत्ता कोणाची असं वाटतं तुम्हाला? कानडे साहेब, आमचं मत त्यांनाच राहील. नमस्कार दादा. नमस्कार. काय मग यंदाचा निवडणुकीचा वारं कोणत्या दिशेने वाहत आहे? कानडे साहेबांकडे. का बरं कानडे साहेब? कारण ते आमचे आपले लोकनियुक्त आमदार होते. त्यांनी भरपूर काही कामं केली. त्यांनी गावाचे रस्ते केले, त्यांनी गावात वस्तीसाठी भरपूर कामं केली. सर्व काही गोष्टी त्यांनी केल्या. आम्हाला निम्म्यारात्री काही कोणत्या अडचणी असल्या आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांनी आमचे सर्व काही कामं केलेत. आम्हाला आत्तापर्यंत कोणत्याही गोष्टीला नाही म्हटले. ते आमच्या भरपूर काही अडचणी होत्या, काही शैक्षणिक कामासाठी होतं, काही हॉस्पिटल, काही मदती होत्या आमच्या. आम्ही त्यांच्याकडे गेलो तर वेळेस तर त्यांनी आमच्या सर्व काही कामं केली. तुमच्या तरुणांसाठी रोजगार त्यांनी उपलब्ध केला इथे? आमची आता पण त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे का अजून भरपूर काही युवा पिढी येते त्यांना रोजगार नाही. त्यांनी फक्त आता पुन्हा आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यावा. तुम्ही त्यांच्या एवढ्याच विकासावर समाधानी आहात का? नाही, त्यांच्याकडून अजून काही अपेक्षा आहेत आमच्या सगळ्यात मोठा मुद्दा आहे बेरोजगारी. तेवढीच एक अपेक्षा आहे आमच्या त्यांच्याकडून. मागील दिवसामध्ये तुमची जी कामं पूर्ण झाली नाहीयेत ती कुठल्या उमेदवाराने तुमची कामे पूर्ण करून दिली आहेत? आणि आतापर्यंत साहेबच होते. साहेबांनीच आमचे भरपूर काही कामं केले. बाकी दुसऱ्या कोण अपेक्षा भरपूर होत्या पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद दिलाच. भाऊसाहेब कांबळे हे उमेदवार म्हणून तुम्हाला कसे वाटतात? भाऊसाहेब कांबळे याच्या मागील काही वर्ष आमदार होते पण ते कधी आम्हाला असे आमच्या परिचयात नाही आले किंवा आम्ही त्यांच्याकडे गेलो तर आम्हाला भेटले नाही किंवा आमच्या काही अडचणी असतील तर आम्हाला त्यांच्यापर्यंत जाणंच शक्य झालं नाही. किंवा काही असं त्यांच्या कोणी असतील ते आम्हाला म्हणजे थोडं असं डावं लावून टाकत होते. म्हणजे आमच्या एवढे काही कामं झाली नाही त्यांच्याकडून. मग हेमंत ओगले कसे वाटतात तुम्हाला? त्यांनी काही कामं केली आहेत तिथे अशी? आता हेमंत ओगले हे आमच्यासाठी नवीन चेहरा आहे डायरेक्ट. त्यांना आम्ही पहिल्यांदाच बघतो. ते बी त्यांनी उमेदवार आहे म्हणून त्यांना आम्ही आज पहिल्यांदा बघतो. त्यांच्याविषयी आम्हाला कुठलीही माहिती नाही. मध्ये 3 उमेदवार उभे आहेत तर त्या 3 उमेदवारांपैकी तुम्ही यावेळेस आमदारकीला कोणता चेहरा पाहू इच्छिता? कानडे साहेब. का बरं कानडे साहेब? आमच्याकडे काम केले नाही. काय कामं केली त्यांनी अशी तुम्ही सांगू शकाल? रस्ते केले, विशेष म्हणजे आमचं बुद्धविहाराचं काम त्यांनी केलं, महत्वाचं काम. मग काय तुम्ही त्यांच्या एवढ्याच विकासावर समाधानी आहात काय? काम एकट्याचं असण्यापेक्षा सामुदायिक कामाला मी महत्व जास्त देतो. त्याच्यामुळे ते सामुदायिक काम आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्या कानडे साहेबाला महत्व द्यावं वाटतं. मग यावेळेस तुम्हाला लाडकी बहीण योजना याबद्दल काय वाटतं सर? ती योग्य आहे की अयोग्य? योग्यच आहे ना ती. त्याच्यामुळे स्त्रियांची काही काय होणार 2% काय प्रगती होते. मग काय वाटतं तुम्हाला यावेळेस चेहरा तुम्ही कोणाचा पाहू इच्छिता आमदार म्हणून?
आमदार म्हणून आता काय आता आमच्याकरता कानडे साहेब चालणार आहेत.